शनिवारी दुपारी देशाच्या राजकारणात एक प्रचंड मोठी घडामोडी घडली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आंदोलन करत होती. हे आंदोलन देशभरात पसरलं होतं. याच दरम्यान सोनम वांगचुक यांचं 26 दिवसाचं उपोषण देखील झालं. 20 जुलैला दिल्लीमध्ये संसदेवर मोठा मोर्चा देखील निघाला. या सगळ्यात लढ्याला आता प्रचंड मोठं यश मिळालेलं असून धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालाय. पण नेमकं घडलं काय? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कसा झाला? पडद्यामागे कोणकोणत्या घडामोडी घडल्या? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. शनिवारी दुपारी 2:18 सोशल मीडियावरती पोस्ट टाकत स्वतः आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याबाबत सांगितलं की नीट पेपर फुटीच्या विरोधात आम्ही पावलं उचलली होती, पण काही जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना भरकटण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे व्यवस्थित झालो आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय, असं धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं पहिलं कारण दिसतं ते म्हणजे आंदोलन देशभर पसरणं. बीजेपीचं जंतर मंतरवरचं आंदोलन हे गेल्या 36 दिवसापासून सुरू होतं, पण 20 जुलैच्या संसदेच्या मोर्चानंतर या आंदोलनाच्या जास्तच व्यापक स्वरूप आलेलं. गेल्या 5 दिवसामध्ये दिल्लीत सोबत देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा शहरामध्ये सुद्धा आंदोलनानं उग्र पेट घेतला होता. या सगळ्या आंदोलनामध्ये जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणारच नाही, असा सगळ्यांचा सुरू होतं. 20 जुलैला CJPकडनं जो देशव्यापी आंदोलनाचा नारा देण्यात आला त्याला सुद्धा संपूर्ण देशभरातनं प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. सरकार या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे हे आंदोलन देशभर पोहोचल्यानं त्यांनी वांगचुक यांना आश्वासन देऊन त्यांचं उपोषण देखील सोडवलं. पण हे सगळं होऊन सुद्धा CJP धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शेवटपर्यंत ठाम होती. त्यानंतर सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सचिवांची बदली केली. तसंच शुक्रवारी रात्री नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडनं नीट पेपर फुटी प्रकरणात 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं. त्यामुळे राजीनाम्यापेक्षा सरकार शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे प्रयत्न करून तरुणांना प्रतिसाद देत आहे असं दिसत होतं. पण तरीसुद्धा जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असं अभिजित दिपके आणि CJPचं म्हणणं होतं. शनिवारी सकाळीसुद्धा जर राजीनामा झाला नाही तर यात थांबणार नाही. 20 जुलैपेक्षा मोठा आंदोलन होईल. राजीनामा घ्या नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचाही नंबर लागेल, असा इशारा दिपकेंनी दिला. त्यामुळे सगळे प्रयत्न करून सुद्धा आंदोलन शांत होत नसल्याचं दिल्लीच्या बाहेर देशभरात आंदोलन पसरल्यानं सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं भाग पडलंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं दुसरं कारण दिसतं ते म्हणजे सरकारवरचा दबाव हा वाढत चालला होता. फक्त कॉक्रोच जनता पार्टीचं नाही तर देशाचा विरोधी पक्षसुद्धा या मुद्द्यावरनं आक्रमक झालेलं. 20 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, पण त्या दिवसापासून विरोधकांनी हा मुद्दा संसदेत लावून धरला होता. विरोधक राजीनाम्याच्या मागणीवरती ठाम होते, त्यामुळे संसदेचं कामकाज सातत्याने ठप्प होत होतं. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने या मुद्द्यावरनं पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर मोठं आंदोलन उभा केलं होतं. त्या दरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की देखील झाली, ज्यावरनं विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. त्यामुळे सरकारवरती दबाव वाढत होता. इतकंच नाही तर 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी ज्या प्रकारे आंदोलनावर कारवाई केली त्यामुळे गृह मंत्रालयावरनं सुद्धा सवाल हे उपस्थित केले जात होते. महत्त्वाचं म्हणजे सरकार संघचालक मोहन भागवत, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी अशा नेत्यांनी सुद्धा यावरनं मोदी सरकारला धारेवर धरलेलं. जर आंदोलन आणखीच गळलं तर थेट मोदींच्या खुर्चीवरती प्रश्न येऊन उपस्थित झाले असते. अभिजित दिपके यांनी प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर मोदींचा राजीनामा मागू असा पवित्रा घेतला होता. या सगळ्यांचा दबाव सरकारवरती वाढत चाललेला होता आणि त्यामुळेच सरकारनं अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाय असं म्हटलं जातंय. आता तिसरं कारण सरकारनं प्रधानांचा राजीनामा घेण्याचं तिसरं कारण दिसतंय ते म्हणजे मोदी सरकारची वोट बँक.
दुरावण्याची भीती आजपर्यंत मोदी सरकारनं आपल्या 12 वर्षात काळात अनेक आंदोलन हाताळली. शेतकरी आंदोलन असेल, CANSRची प्रोटेस्ट असेल, पण अशा प्रकारच्या आंदोलनात मोदी सरकारला आपल्या वोट बँकेचा अंदाज होता. तो अंदाज घेऊनच या आंदोलनांना मोदी सरकार टॅकल करत होतं. निवडणुकीची गणित ओळखून शेतकरी आंदोलन देखील थांबवण्यात आलं होतं. पण CGPचं आंदोलन पूर्णपणे वेगळ्या पातळीवर बिल्ड झालं होतं. भारताच्या सरन्यायाधीशांनी देशाच्या तरुणांना उद्देशून कॉकरोच म्हटलं आणि CGP सारखा पक्ष उभा राहिला. त्यांनी देशातल्या शिक्षण व्यवस्थेला घोटाळण्यावरनं सरकारला धारेवर धरलं. शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आणि थेट देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली. आधी देशातल्या 20 पैकी जास्त ठिकाणी आंदोलन झाल्याचं सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि जंतर मंतरवर 1 महिना चाललेल्या आंदोलनाला 20 जुलैला हिंसक वळण मिळाल्यानं लाठीचार्ज झाला आणि या आंदोलनाला देशभरात पाठिंबा मिळाला. खरं तर या आंदोलनात सहभागी झालेला जेन-जी वर्गात मोदी सरकारला आणि पोलिसांना न घाबरता थेट बेडबाट ठेवली. आपली मत मांडायला लाठीचार्ज नंतरसुद्धा जंतर मंतरवरती आंदोलनासाठी जमायला सुरुवात झाली. पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणी मोठमोठी आंदोलन झाली. राजकीय पक्षांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. ज्या तरुण वर्गाने मोदी सरकारला 2014 मध्ये तारलं निवडून आणलं तोच तरुण वर्ग आता मोठ्या प्रमाणात विरोधात गेल्यानं मोदी सरकारला याचा भविष्यात फटका बसणार याची जाणीव सरकारला व्हायला लागली. त्या तरुण वर्गाला विरोधक आपल्या बाजूने खेचून घेतील ही परिस्थिती देखील तयार झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकून पंतप्रधान मोदींनी सुद्धा या जेन-जी आंदोलनाची दखल घेतली आणि या वोट बँकेशिवाय राजकारण चालणार नाही हे भाजपच्या लक्षात आलं. त्यातच आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवतांनी तरुण पिढीशी संवाद साधा असं वक्तव्य केलं. थोडक्यात ही वोट बँक आपल्या हातून निसटण्याच्या भीतीनेच पण धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झालाय असं म्हणता येतं. एकंदरीतच काय तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही घटना ऐतिहासिक आहे. मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या काळात एखाद्या मंत्र्याने राजीनामा देण्याची ही घटना क्वचितच घडली आहे. त्यामुळे आता पुढे काय होतंय, सरकारवरती याचा कसा परिणाम होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.